श्री स्वामी समर्थ. मंडळी, स्वामी म्हणजे नक्की कोण? स्वामी शब्दाचा नक्की अर्थ काय? स्वामी शब्दाचा अर्थ जर समजून घेतलात तर तारक मंत्राचाही अर्थ नव्याने उलगडेल हे नक्की. त्यामुळे स्वामींना समजून घेण्यासाठी स्वामी शब्दाचा अर्थ हा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न आपण आज या ठिकाणी करणार आहोत. जाणून घ्या स्वामी शब्दाचा अर्थ, स्वामींचा अर्थ. संपूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, भक्तांना तारणारा स्वामी कृपा तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही, तर स्वामींनी भक्तांना दिलेला हा तारक मंत्र म्हणजे संजीवनी आहे. पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभ्यातून अंतर्मनाने स्वामींना साथ घातली तर तारक मंत्र म्हणताना स्वामी दर्शन प्रचिती देतात. हा भक्तांचा अनुभव आहे. स्वामी म्हणजे मी. माझ्याजवळ येताना तू तुझ्यातील मीला सोडून ये, तरच मी तुला दिसेन, असेच जणू त्यांना सुचवायचे आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे की जो माझे नाम घेईल, खऱ्या मनाने माझी सेवा करेल, त्याचा योगक्षेम चरितार्थ मी चालवीन. पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर तेच स्वामी हाकलून देतील. आपल्याला प्रपंच सांभाळून परमार्थ करावे हेच अपेक्षित आहे स्वामींना. निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नकोस, माझी सेवा करू नकोस, अत्यंत निर्भय हो. कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस. पण आपण खरंच तसे करतो का? नाही. किती वेळा तारक मंत्र म्हणून आपण चिंता करत राहतो. ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणू, त्याच वेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल. आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामीबळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती आकलनाच्या पलीकडे आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही. पण ते कधी जर त्यांना वाटले तर आणि तरच. उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. आपण भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही, अशी ही अलौकिक शक्ती आहे. परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजे स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. प्रपंचातील लहान सहान गोष्टींना आपण सशासारखे घाबरतो. भय आपली पाठ सोडत नाही, आपल्या जीवनाला शांतता मिळत नाही. म्हणून स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, तिला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे. पण आपण स्वामी सेवेत आहोत, त्यांचे बालक आहोत, ह्याची खुणगाठ मनी ठेव. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी ह्या दोन शब्दाचा अर्थ समजू शकेल, आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाहीस. आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत. प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत. त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर. अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत. तेव्हा न डगमगता पुढे जात राहा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच ह्या पंच प्राणामृतात.
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. प्राण, अपान, उदान, व्यान, उदान, समान ह्या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत. स्वामीची विभूती आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामींचा अंश आहेच. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले, प्रचिती दिली ते आठव. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत, ही खूणगाठ मनाशी ठेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.